पंकजाताईंनी ते नाव घेतलं, मी नाही घेतलंय. की हा विषमता किती दूर दूरवर पसरलेली असते आणि कशी ती तुमच्यापर्यंत येते हे आता लक्षात घ्या. आधी दक्षिण मुंबईत होती, मच्छी खाणारे, मटण खाणारे आणि चिकन खाणारे, सुकी मच्छी खाणारे. मी जेव्हा बोलायचो की 365 दिवस मी हे सगळं खातो कारण का ते माझ्या रक्तात आहे, आमच्या संस्कृतीत आहे, आमच्या जनजीवनाचा हा भाग आहे, तेव्हा आमचीच मराठी माणसं टिंगल करायची, काय तू ती काय मटणाबद्दल आणि चिकनबद्दल आणि मच्छीबद्दल बोलत असतो. आज आलं अंगाशी. आपण लोकांना घरं नाकारली ना, आता ते आपल्याला नाकारतायत. हे जागच्या जागी ठेचायला पाहिजे होतं. हे जेव्हा सुरू झालं ना तेव्हापासून दक्षिण मुंबईमध्ये मला आठवतं, मी बोरिवलीमध्ये एक आंदोलन केलं होतं, मच्छी विकायला गेलो होतो मी. जेव्हा मच्छी विकणाऱ्यांना अडवलं होतं बोरिवलीच्या रस्त्यावर, तेव्हा मी बोरिवलीत स्वतः गेलो होतो, मला पोलिसांनी अटक केलेली. जेव्हा राज्यव्यवस्था हे सगळं म्हणजे आपण मीरा भाईंदरमध्ये पर्युषणला 8 दिवस मटणाची दुकानं बंद करा. का बंद करा? आमचं खाणं आहे ते, इथल्या मूळ माणसाचं जीवन आहे ते, आम्हाला नाही जात दुसरं जीवन. काय झालं त्याच्यात हे स्पष्ट बोलायला आपण का घाबरतो? आपणच जर आपल्या जाती लपवणार असू, आपल्याच जर आपण प्रथा परंपरा लपवणार असू, तर तेव्हा हे सगळं घडतं. तेव्हा लोकांची बोलायची हिंमत होते. तुम्ही चिकन खाणारे घाणेरडी माणसं, घाणेरडी माणसं, मराठी माणसं. अरे जा ना बाबा तुझ्याकडे, तुझ्या गावाला जा, कशाला आला आमच्या इथे? अरे या मराठी माणसाचं आणि मराठी मनाचं आणि मराठ्या मातीचं औदार्य आहे की इथे येणारा कुठल्याही जगातल्या पाठीवरनं माणूस असो, ज्याने या जमिनीवर या मातीला पाय लावला तर कधीच उपाशी झोपला नाही. या मातीचा हा मोठेपणा आहे आणि त्या मातीला अपमानित करतात घाणेरडा. अरे तो या मातीचा मूळ माणूस आहे ना, आपण शिकलं पाहिजे याच्यातनं काहीतरी. मला वाटतं मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात मला पहिल्यांदा आयुष्यात मोहन भागवत यांच्या वक्तव्याचं स्वागत करतो. हे बरोबर आहे की उठ सूट तुम्ही ते सर्वे करा, हे शोधून काढा, मग ते शोधून काढा. मग कायदा केला कशाला 1991 प्रेसेस ऑफ रिलिजियस वर्शिप ऍक्ट कशाला केला? त्याच्याबद्दल मला नाही बोलायचं, पण ते जे हे बोललेत ना की बंद करायचं. तुम्ही एकाकडे 3री इकॉनॉमी करण्याची भाषा करताय, 5वी इकॉनॉमी करण्याची भाषा करताय आणि तुम्ही अडकताय त्या मंदिरांच्या आणि मस्जिदीच्याच लफड्यांमध्ये. किती द्वेष पसरवणार हो, किती द्वेष पसरवणार? कसा गेलाय तो खालपर्यंत बघितलंत ना. परभणीमध्ये काय झालं, बीडमध्ये काय झालं, कशामुळे झालं हे सगळं? जाती द्वेष. आपल्या लक्षातच येत नाही आपण काय पेरतोय आणि काय उगवणार आहे. आम्ही बोलत होतो तेव्हा लोक वेडात काढतात आम्हाला. ही जर जात अशी पुसली गेली ना तर फुले शिवशाहूंचा महाराष्ट्र हा आपल्या हातात राहणार नाही, हा विविध जातींमध्ये वाटला जाईल.